नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण प्रकरण 2 मधील जो चौथा डी हा घटक आहे त्यामध्ये आलेख आणि आकृती असे 2 भाग होते. त्यातला आलेखाचा जो भाग होता तो आपण संपवलेला आहे आणि आजच्या लेक्चरला आपण आकृती की ज्याला डायग्राम असं म्हटलं जातं, तर आकृती म्हणजे काय तो भाग आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत. संशोधकाने गोळा केलेली माहिती अधिक प्रभावीपणे स्पष्ट करण्यासाठी आकृतींचा वापर केला जातो. एखादी घटना आकृतीच्या स्वरूपात मांडली तर त्याचा अर्थ व आशय सामान्य माणसालाही चटकन समजतो. म्हणजे आपण बघितलं की आपण संशोधकाने जी काही माहिती आणि आकडेवारी गोळा केलेली असते ती माहिती आणि आकडेवारी लोकांपर्यंत पोहोचत असताना ती जशीच्या तशी सादर करून चालत नाही, तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया कराव्या लागतात. आणि त्या कोणकोणत्या प्रक्रिया कराव्या लागतात तो सगळा भाग आपण आत्तापर्यंत पाहिलेला होता. जसं की सुरुवातीला संपादन करावं लागतं म्हणजे एडिटिंग, त्यानंतर सांकेतिकीकरण म्हणजे कोडिंग केलं जातं, त्यानंतर वर्गीकरण क्लासिफिकेशन केलं जातं, त्यानंतर सारणीकरण ज्याला आपण टॅब्युलेशन किंवा टेबल असं म्हणतो, तक्ता कोष्टक या पद्धतीनं, त्यानंतर आलेखाच्या सहाय्याने आपण ही माहिती आकडेवारी सादर करू शकतो. आणि ह्या माहितीच्या सादरीकरणामधला शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे आकृती किंवा ज्याला आपण डायग्राम असं म्हणतो. म्हणजे ग्राफ नंतर किंवा आलेखानंतर आकृती हा भाग आहे. त्यामुळे जी काही माहितीने आकडेवारी गोळा केलेली आहे ती अधिक प्रभावीपणे स्पष्ट करण्यासाठी आकृतीचा वापर केला जातो. आलेखाप्रमाणे आकृती ही दृश्य असल्याने ती दीर्घकाळ स्मरणामध्ये राहते, म्हणजेच ती दीर्घकाळ लक्षामध्ये राहते. त्यामुळे जाहिरातीसाठी आकृतींचा वापर हा सर्रासपणे केला जातो. आकृतीचे एकूण आपण या ठिकाणी 3 प्रकार पाहणार आहोत आणि त्यामध्ये एकमित आकृती, द्विमित आकृती आणि विभाजित वर्तुळ किंवा आलेख हा असे एकूण 3 प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यातला जो पहिला प्रकार आहे एकमित आकृती. एकमित आकृती याचा अर्थ आत्तापर्यंत आपण आलेखामधला भाग पाहिला की कालिक श्रेणीचे आलेख किंवा साधा दंडालेख, विभाजित दंडालेख, गुणित दंडालेख, हे जे दंडालेखाचे प्रकार पाहिले म्हणजे आलेखाचे हे जे आपण प्रकार पाहिले दंड काढून किंवा ज्याला बार चार्ट किंवा बार डायग्राम असे म्हटलं तर, किंवा या दंडालेखामधल्या ज्या आकृत्या आहेत त्या सर्व आकृत्यांचा समावेश एकमित आकृतीमध्ये केला जातो. आता एकमित आकृतीमध्ये प्रामुख्याने एकाच चलाचा वापर करून प्रामुख्याने या आकृत्या तयार केल्या जातात आणि त्या पद्धतीनं 2 किंवा 2 पेक्षा जास्त गोष्टींची तुलना म्हणजे किंवा एखाद्या घटकामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये जे काही चढउतार निर्माण झालेले आहेत, जे काही बदल झालेले आहेत ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. त्यामुळे आलेखाचे जे प्रकार आहेत साधा दंडालेख, गुणित दंडालेख, विभाजित दंडालेख, हे जे दंडालेखाचे प्रकार आहेत त्या दंडालेखाच्या प्रकारांना एकमित आकृती असं म्हटलं जातं. त्यानंतर द्विमित आकृती. द्विमित आकृतीमध्ये एकूण 2 प्रकार आहेत, चौरसाकृती किंवा चौकोनाकृती आणि वर्तुळाकृती. दिलेल्या संख्येमध्ये म्हणजे जी काही संख्या किंवा आकडेवारी आपल्याकडे जमा झालेली आहे संख्या, तर त्या आकडेवारीमध्ये जर फार मोठे चढउतार निर्माण झालेले असतील, फार मोठे जर बदल आपल्याला दाखवायचे असतील, तर हे बदल आपण चौरसाकृती म्हणजे चौकोनाच्या सहाय्याने स्पष्ट करू शकतो. चौरसाचे क्षेत्रफळ हे किमतीच्या प्रमाणामध्ये घेतलं जातं आणि त्या अनुषंगाने चौरसाचा जो आकार आहे तो कमी जास्त होऊ शकतो. त्यानंतर वर्तुळाकृती. वर्तुळाकृतीच्या किंवा वर्तुळाच्या सहाय्याने म्हणजे गोल वर्तुळ काढून त्या वर्तुळाच्या सहाय्याने सुद्धा आपण ही माहिती आणि आकडेवारी स्पष्ट करू शकतो. वर्तुळाचे क्षेत्रफळ हे किमतीच्या प्रमाणामध्ये असते आणि त्या दृष्टिकोनातून वर्तुळाचे आकारमान कमी जास्त किंवा लहान मोठे होऊ शकते. तर चौरसाकृती किंवा वर्तुळाकृती ह्या दोन्हींच्या आकृत्या कशा पद्धतीनं काढल्या जातात हे मी तुम्हाला आता कालच्या प्रमाणेच पुस्तकामधला जो भाग आहे तो दाखवणार आहे. या ठिकाणी चौकोन काढलेले आहेत. असे छोटे, एक लहान एक मोठा त्याच्यापेक्षा मोठा, ही जी वरची आकृती आहे त्यामध्ये लहान मोठे चौकोन दाखवलेले आहेत.
ज्या घटकाची किंमत कमी असेल त्यासाठी लहान चौकोन काढला जातो. किमती जसजशा वाढत जातील तसं चौकोनाचा आकार हा मोठा मोठा होत जातो. म्हणून चौकोनाचे क्षेत्रफळ हे किमतीच्या प्रमाणामध्ये मोजले जाते. त्यानंतर या ठिकाणी वर्तुळाकृती म्हणजे गोल, इथं लहान किंमत असल्यामुळे लहान गोल आलेला आहे. त्यानंतर हा गोल जरा मोठा झालेला आहे, त्यानंतर परत मोठा, त्यानंतर परत मोठा. म्हणजे किमतीत जसजशा वाढत जातील चलाच्या किमतीत तसं वर्तुळाचे आकारमान वाढत जाते. या ठिकाणी चौकोनाचे आकारमान वाढत गेलेले आपल्याला दिसून येते. तर याला काय म्हटलं जातं? चौरसाकृती किंवा चौकोनाकृती. आणि त्यानंतर जो तिसरा प्रकार आहे तो आहे विभाजित वर्तुळ. विभाजित वर्तुळ हा आकृतीचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे आणि तो सर्रासपणे सर्वत्र वापरला जातो. आपण ज्या गोष्टींची किंवा ज्या घटकांची आकृतीच्या सहाय्याने माहिती देणार आहोत त्या घटकांची संख्या जर 3 किंवा 4हून जर जास्त असेल किंवा 3 पेक्षा 4 पेक्षा जर जास्त असेल तर विभाजित वर्तुळाकृतीचा उपयोग केला जातो. यामध्ये वर्तुळाच्या निरनिराळ्या त्रिज्या तयार केल्या जातात आणि त्या किमतीनुसार त्या त्रिज्याने वर्तुळाचे वेगवेगळे भाग पाडले जातात. अशा भागांना वर्तुळखंड असं म्हटलं जातं. आणि त्या अनुषंगाने शक्यतो जेव्हा बजेट तयार केलं जातं किंवा लोकसंख्येची आकडेवारी स्पष्ट केली जाते तेव्हा या पद्धतीनं वर्तुळाकृती, ज्याला पाय डायग्राम किंवा पाय चार्ट असं पण म्हटलं जातं, तर ही आकृती या पद्धतीनं तयार केली जाते. या ठिकाणी वर्तुळ दाखवलेलं आहे आणि त्या वर्तुळाचे हे वेगवेगळे प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात या पद्धतीनं. आणि हे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते वेगवेगळ्या रंगाने वगैरे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येतात. त्यानुसार वर्तुळाकृती किंवा विभाजित वर्तुळाची जी आकृती आहे ती तयार होत असते. या पद्धतीनं वर्तुळाकृतीचे एकूण आकृतीचे एकूण 3 प्रकार महत्त्वाचे सांगितले जातात. त्यानंतर आकृतीचे गुण, फायदे, उपयोग किंवा महत्त्व. आकृतीचे फायदे पाहत असताना आकृतीचा पहिला फायदा सांगतो तो म्हणजे आकृती ही दृश्य स्वरूपाची असते, म्हणजेच ती सहजपणे डोळ्यांना दिसू शकते. त्यामुळे आकृतीच्या सहाय्याने जर आपण एखाद्या घटकाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला तर ते चटकन लक्षामध्ये राहते, कारण आकृत्या या सहजपणे डोळ्यांना दिसू शकतात. त्यानंतर आकर्षकता, आकृत्या या आकर्षक असतात, आकर्षक पद्धतीने त्या तयार केल्या जातात. त्यामुळे आकृत्या आपल्या दीर्घकाळ स्मरणामध्ये राहतात. म्हणजे आकृतीचा पुढचा फायदा सांगतो तो म्हणजे आकृत्या दीर्घकाळ लक्षामध्ये राहतात किंवा स्मरणामध्ये राहतात, कारण त्या दृश्य असतात, सहजपणे त्या डोळ्यांना दिसू शकतात. आणि त्यामुळे आकृतीच्या सहाय्याने जर आपण एखादी आकडेवारी किंवा एखादी जर माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला असेल किंवा जर पाहण्याचा प्रयत्न केलेला असेल तर आकृती आपल्या दीर्घकाळ लक्षामध्ये राहते, कारण आकृत्या या चित्रमय स्वरूपाच्या असतात, म्हणजे त्या चित्रामध्ये व्यक्त केल्या जातात. उदाहरणार्थ वर्तुळ असेल किंवा गोल असेल किंवा षटकोन, त्रिकोण या पद्धतीने आपण घेऊ शकतो किंवा एखादं चित्र घेऊन आपण त्याचं आकारमान कमी जास्त करू शकतो. म्हणजे या पद्धतीनं आकृती दीर्घकाळ लक्षामध्ये राहण्यासाठी मदत होऊ शकते. त्यानंतर आकृतीच्या सहाय्याने केले गेलेले जे विश्लेषण आहे ते विश्लेषण समजण्यास खूपच सोपे राहते. विश्लेषण समजणे सोपे व्हावे म्हणून अनेक ठिकाणी आलेखाचा वापर न करता आकृत्यांचा वापर देखील केला जातो. म्हणजे चित्रमय पद्धतीने किंवा चित्राच्या स्वरूपामध्ये आकृत्या व्यक्त होत असल्यामुळे समजायला त्या सोप्या राहतात आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाला देखील आकृतीच्या सहाय्याने माहिती किंवा आकडेवारी किंवा तुलनात्मक जो काही अभ्यास असेल किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या सहजपणे समजू शकतात.
त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे तुलना करणे शक्य होते. आकृतीच्या सहाय्याने दोन गोष्टींची किंवा दोन घटकांची किंवा दोन चलांची तुलना करणे शक्य होते. म्हणजे तुलनात्मक अभ्यास आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो. कारण जर आपण वर्तुळाकृती घेतली किंवा चौरसाकृती घेतली तर एकतर आपण तो वेगवेगळ्या रंगामध्ये पण व्यक्त करू शकतो किंवा चौरसाचे वर्तुळाचे जे आकारमान आहे ते आकारमान कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे लहान आकारमान असेल चौरस किंवा लहान चौकोन असेल तर आपण समजू शकतो की त्या चलाची किंमत कमी आहे, किंवा एखादा चौकोन मोठा असेल तर आपण समजू शकतो की त्या चौकोनामध्ये मांडलेली जी किंमत आहे ती तुलनेने जास्त आहे. म्हणजेच वर्तुळ लहान असेल तर त्या चलाची किंमत कमी आहे आणि वर्तुळ मोठे असेल तर त्या चलाची किंमत जास्त आहे, असा त्याचा अर्थ घेतला जातो. त्यामुळे चलाच्या किमतीनुसार चौरसाचे किंवा वर्तुळाचे आकारमान ठरत असल्यामुळे साहजिकच किंवा क्षेत्रफळ ठरत असल्यामुळे साहजिकच आपल्याला जी काही माहिती किंवा आकडेवारी त्याद्वारे व्यक्त करायची आहे ती समोरच्याला समजायला सोपी जाते. त्यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे तुलना करणे शक्य होते. आकृतीच्या सहाय्याने दोन गोष्टींची किंवा दोन घटकांची तुलना करणे सहजपणे शक्य होते. म्हणजे तुलनात्मक अभ्यासासाठी आकृत्यांचा वापर किंवा आकृत्यांचा उपयोग होत असतो. त्यानंतर वेळेची व श्रमाची बचत होते. आकृत्या काढणं म्हणजे चौकोनाकृती असेल किंवा वर्तुळाकृती असेल किंवा विभाजित वर्तुळ असेल तर ह्या ज्या आकृत्या आहेत त्या आकृत्या काढण्यासाठी फार मोठा वेळ खर्च होत नाही किंवा फार मोठे श्रम देखील खर्च होत नाही. तर कमी वेळेमध्ये आणि कमी श्रमामध्ये आपण आकृत्या तयार करू शकतो. जर आपण विचार केला तर आलेख काढण्यासाठी आपला बराचसा वेळ आणि श्रम खर्च होत असतात, परंतु आकृती काढत असताना आपला फारसा वेळ आणि श्रम खर्च होत नाही. त्यामुळे या वेळेच्या आणि श्रमाच्या बचतीच्या दृष्टिकोनातून आकृत्या फायद्याच्या ठरतात. त्यानंतर प्रचाराचे साधन, आकृतीच्या माध्यमातून प्रचार जर करायचा असेल म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी प्रचाराचं एक साधन म्हणून आकृत्यांचा वापर केला जातो. कारण आकृत्या या चित्रमय स्वरूपामध्ये असल्यामुळे, चिन्हांच्या स्वरूपामध्ये असल्यामुळे आकृत्यांचा वापर हा शक्यतो प्रचारासाठी म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला एक प्रचारासाठी आकृत्यांचा वापर होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि शेवटचा फायदा आहे तो म्हणजे संशोधनामध्ये उपयुक्त. संशोधन कार्यामध्ये माहितीचे सादरीकरण करण्यासाठी किंवा माहिती प्रस्तुत करण्यासाठी, ती प्रेझेंट करण्यासाठी शक्यतो आकृत्यांचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. आणि त्यामुळे संशोधकाला कमी वेळेमध्ये, कमी खर्चामध्ये आणि कमी श्रमामध्ये त्याने गोळा केलेली जी काही आकडेवारी असेल ती आकडेवारी लोकांपर्यंत किंवा वाचकांपर्यंत नेणं सहजपणे शक्य होतं किंवा ते सोपं जातं. तर या पद्धतीनं त्याच्या संशोधन कार्याला अधिक बळकटी प्राप्त होऊ शकते किंवा त्या संशोधकाचं जे काही संशोधन कार्य आहे ते जर व्यवस्थितपणे लोकांपर्यंत पोचलं तर ते संशोधन लोकांपर्यंत सहजपणे जाऊ शकतं. तर या पद्धतीनं आकृती किंवा आकृतीचे फायदे, महत्त्व किंवा उपयोग असलेले आपल्याला दिसून येतात. तर या ठिकाणी आपला जो पेपर नंबर 15 आहे त्या 15 पेपर नंबरमधला जो दुसरं प्रकरण आहे त्या दुसरं प्रकरण म्हणजे डी पॉईंटपर्यंत आपण हे जे दुसरं प्रकरण आहे ते पूर्णपणे संपवलेलं आहे. पुढच्या लेक्चरला आपण पेपर नंबर 12 मधला राहिलेला जो भाग आहे तो आपण सुरू करणार आहोत आणि तो आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक सूचना आहे की अजूनही कोणी परीक्षा फॉर्म भरलेले नसतील तर परीक्षा फॉर्म भरायचे आहेत. परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत आपल्याला वाढवून मिळालेली आहे. आणि त्याचबरोबर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आपण BA भाग 3 साठी तयार केलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पेपर नंबर 15 म्हणजे आत्ता आपला हा जो पेपर नंबर सुरू आहे रिसर्च मेथडॉलॉजी किंवा संशोधन पद्धती, तर त्या पेपरचे तुम्हाला MCQ प्रश्न म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप जे प्रश्न आहेत त्याची एक PDF फाईल आपल्या ग्रुपवरती टाकलेली आहे. आणि ती फाईल मी काल टाकलेली आहे पण अजूनही ती बहुतेक कोणी बघितलेली नसावी किंवा वाचलेली नसावी. तर ती फाईल तुम्ही क्लिक करायची आहे आणि ती ओपन करून त्याच्यामध्ये जे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न लिहून घ्यायचे. प्रश्न संपल्यानंतर त्याचे खाली पर्याय दिलेले आहेत अ, ब, क आणि ड.
आणि ड हा पर्याय संपला की पुढे लगेचच बरोबर उत्तराचा पर्याय दिलेला आहे, ब ड काय असेल ते. तर तुम्हाला सूचना अशी आहे की तुम्ही अगोदर ते सगळे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न आहे ते वहीमध्ये लिहून काढा. त्याचं जे बरोबर उत्तर आहे ते तुम्ही बघा आणि त्याला अंडरलाईन करून ठेवा लिहून घेतल्यानंतर. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये अभ्यास करताना ते अधिक सोयीचं किंवा सोपं जाईल. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म अजूनही कोणी भरले नसेल तर ते भरायचे आहेत, इतरांपर्यंत माहिती पोचवायची आहे. आणि MCQ टाईप जे क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत ते सर्वांनी आवर्जून बघायचे आहेत. फक्त बघायचेच नाही तर ते वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. काही 1-2 दिवसानंतर किंवा जसं जमेल तसं, जसं शक्य होईल तसं तुम्हाला पेपर नंबर 12चे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते पेपर नंबर 12चे ऑब्जेक्टिव्हसुद्धा तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील आणि ते सुद्धा तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. ग्रुपवरती पण टाकले जातील आणि टेलिग्राम ग्रुपवरती पण ते तुम्हाला पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.